सर तुम्ही जे आरोप केले होते त्याच्यावर सुनावणी झाली नेमकं काय सांगणे आज काय काय नेमकं घडलं? नाही, मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे दिले होते आणि त्या अनुषंगाने एक 3 मेंबर्सची कमिटी तयार करण्यात आलेली आहे. त्या 3 मेंबर कमिटीने आपल्या स्तरावर आपली रिपोर्ट तयार केलेली आहे. प्रिलिमिनरी रिपोर्ट जे आहे ते त्यांनी तयार करून जे ऑफिसर आहे इन्चार्ज त्यांना दिलेली आहे. ते प्रत आम्हाला मिळालेली नाही आहे. ते मिळाल्यानंतर त्यांच्या इनिशियल रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे ते बघून मग पुढची तारीख देण्यात आलेली आहे. येणाऱ्या वेनसडे 5 तारीख आहे वाटतं. तर 5 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे. तोपर्यंत जे त्यांची इन्क्वायरी कमिटीची रिपोर्ट आहे आणि मी जे तक्रार केलेली आहे ते माझ्या विरोधातले जे कॅन्डिडेट होते त्यांना ते कॉपीज पाहिजे होती. तर ते इनिशियल ते सबमिशन जे व्हायचं होतं ते झालेलं आहे. आता पुढची तारीख जी आहे ते 5 तारखेला असणार आहे. एकूण हा निकाल कधीपर्यंत लागेल काय मला माहित नाही आहे. मी तर स्पष्टपणे सांगतो की इलेक्शनचा निकाल जे आहे ना ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. नाही तर ते कुर्सीवर जाऊन बसणार आणि त्यांना असं होणार की आता काही होणार नाही, सरकार स्थापन झालेली आहे. म्हणून माझी अपेक्षा हे आहे की ते दररोज त्यांनी त्याची हिअरिंग घेतली तर 2-3-4 दिवसामध्ये त्याचा निपटारा. मला काही जास्त सांगायचं नाही आहे. माझ्याकडे सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स आहे. मी ते आज इन्क्वायरी कमिटीला हे सांगितलेलं आहे. मी काहीही तुम्हाला लेखीमध्ये देण्याची आवश्यकता नाही आहे. मी सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स दिलेले आहे की काय काय होतं, कशा प्रकारचे पैशाचं वाटप करण्यात येत होतं, कशा प्रकारचे इंक लावण्याचा प्रकार जे होतं, हे जे सगळ्या इलेक्शनमध्ये जे धंदे सुरू होते ते सगळं पुराव्यासहित दिलेले आहे. आता त्यांच्यावर आहे की त्यांनी लवकरात लवकर ते, माझी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर ते त्याचा निकाल द्यावा. कोणत्याही बाजूने द्या, पण द्या लवकर. सर विषय असा दुसरा असा की जे काही महाविकास आघाडीचे जे काही पक्ष आहेत घटक पक्ष आहेत, त्यांनी ईव्हीएम वर मोठा आरोप केलाय आणि ते त्या विरोधात म्हणजे एक मोठी चळवळ करण्याच्या प्रक्रियेत आहेत. तुम्हाला काय वाटतं ईव्हीएमच्या बाबतीत आणि तुम्ही मोदी साहेबांचा खूप प्रेम आहे ईव्हीएम मशीनवर. ते त्यांचा एक खूप जवळचा संबंध आहे ईव्हीएम मशीनवर. लोकांना जे नाही पाहिजे तर तुम्ही बळजबरी कशाला करता? म्हणजे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांना ईव्हीएम मशीन नाही पाहिजे. पण फक्त ईव्हीएम मशीन तुमच्या फायद्यासाठी तुम्ही वापरत असेल तर तुम्ही फेकून द्या ना. म्हणजे तसंही ईव्हीएम मशीनच्या अगोदर बॅलेट पेपरवर अनेक वर्ष निवडणूक झालेली आहे ना. मग आपण का जबरदस्ती करत आहे की नाही, आम्ही सांगत आहे तुम्हाला ईव्हीएम मशीनचा वापरच करायचा आहे. लोकांचा विश्वास नाही आहे त्याच्यावरच. तर तुम्ही फेकून द्या. एक इलेक्शन विदाऊट ईव्हीएमचा करून बघा, मग कळेल तुम्हाला किती ताकद आहे तुमची. पण कोर्ट म्हणतंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ज्या काही जागा मिळाल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला ईव्हीएम चाललं, मग आता का तुमच्या विरोधात केलं? बघा, या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे इलेक्शनचे रिझल्ट आलेले आहे ते बघता आपल्याला कळेल की म्हणजे खूप सारे असे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत ज्याचा निकाल जे आलेला आहे ते खूप संशयास्पद आहे. म्हणजे कुठेतरी एक गावामध्ये 300 मतं झालेले आहे, 300 वोटिंग झालेली आहे, निकाल 600चा आलेला आहे. एक कॅन्डिडेट आहे तो म्हणतो कमीत कमी माझ्या परिवारातले 4 मतं तर काउंट करा, माझ्या बायकोचा, माझ्या आईचा, माझ्या मुलगाचा, माझा स्वतःचा, ते मतं आम्ही 4 लोकांचाच बोलतो. तर ते दोन मतं ही भाजपने आपल्या खिशात टाकलेलं आहे. ते स्वतः त्यांची आई म्हणतं. असे अनेक असे प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क निर्माण होतो. तर लोकांना नाही पाहिजे ना. मग कोर्टानेही सांगा ना. कोर्टाचाही काय इंटरेस्ट आहे की नाही, मोदी साहेब म्हणत आहे की ईव्हीएम मशीन, तर नाही ईव्हीएम मशीनवरच होणार. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जे लोकांना पाहिजे ते लोकांना आपल्याला द्यायला पाहिजे. मवियानं जर का लढा उभारला तर तुम्ही सहभागी होणार? 100% आम्ही 100%. तर तुम्ही फेकून द्या. एक इलेक्शन विदाऊट ईव्हीएमचा करून बघा, मग कळेल तुम्हाला किती ताकद आहे तुमची. पण कोर्ट म्हणतंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ज्या काही जागा मिळाल्या होत्या त्यावेळेस तुम्हाला ईव्हीएम चाललं, मग आता का तुमच्या विरोधात केलं? बघा, या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे इलेक्शनचे रिझल्ट आलेले आहे ते बघता आपल्याला कळेल की म्हणजे खूप सारे असे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत ज्याचा निकाल जे आलेला आहे ते खूप संशयास्पद आहे. म्हणजे कुठेतरी एक गावामध्ये 300 मतं झालेले आहे, 300 वोटिंग झालेली आहे, निकाल 600चा आलेला आहे. एक कॅन्डिडेट आहे तो म्हणतो कमीत कमी माझ्या परिवारातले 4 मतं तर काउंट करा, माझ्या बायकोचा, माझ्या आईचा, माझ्या मुलगाचा, माझा स्वतःचा, ते मतं आम्ही 4 लोकांचाच बोलतो. तर ते दोन मतं ही भाजपने आपल्या खिशात टाकलेलं आहे. ते स्वतः त्यांची आई म्हणतं. असे अनेक असे प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क निर्माण होतो. तर लोकांना नाही पाहिजे ना. मग कोर्टानेही सांगा ना.
कोर्टाचाही काय इंटरेस्ट आहे की नाही मोदी साहेब म्हणत आहे की ईव्हीएम मशीन तर नाही ईव्हीएम मशीनवरच होणार. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जे लोकांना पाहिजे ते लोकांना आपल्याला द्यायला पाहिजे. नाही, मवियानं जर का लढा उभारला तर तुम्ही सहभागी होणार आहात? 100% आम्ही कारण त्याचा शिकार आम्ही पण झालेलो आहे साहेब. मागच्या निवडणुकी लोकसभामध्ये आम्ही मला माहित आहे की कशा प्रकारचे पैशाचा वापर करण्यात आला होता आणि स्वतः मुख्यमंत्री पैसे घेऊन येणार असेल तर राज्य कुठे चाललेलं आहे तुम्ही विचार करा. पोलिसांच्या गाड्यांमध्ये पैशाचा वापर वितरित करण्यात येत होतं. तर तुम्ही बघा की महाराष्ट्र कुठे चाललेलं आहे. आणि स्पष्टपणे बोलताना मुख्यमंत्र्याला मी चॅलेंज करतो ना की तुम्ही हे मला सिद्ध करून दाखवा की तुम्ही पैसे आपल्या हेलिकॉप्टरमध्ये नाही आणले होते करके. ज्या मुख्यमंत्री स्वतः हेलिकॉप्टरमध्ये पैसे आणतात, आपल्या पोलिसांच्या गाड्यांचा वापर करून त्या पैसा गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मग कुठेतरी कोणीतरी चुकत आहे ना, म्हणून तुम्ही गप्प बसलेले आहे. नाहीतर बोला इम्तियाज जलील खोटं बोलतो आहे करके. मग काढा ते सगळं CCTV फुटेज जे हेलिकॉप्टरमध्ये आपण आले होते, वालूच्या कोणत्या हॉटेलमध्ये आपण बसले होते, 3 दिवस कशा प्रकारचे तिथे किती लोक यायचे ते सगळे CCTV फुटेज काढून बघा ना तुम्ही. दुसरं असं की सरकारची मुदत संपूर्ण आता दुसरा दिवस उलटलाय, तिसरा दिवस आहे, अद्यापही काही झालेलं नाहीये, तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं? आता कसली सरकार बाबा, 2 दिवस काय 2 वर्षही तसं चालवत. त्यांचं काय आहे, त्यांच्याकडे आकडे आलेले आहे. 2 दिवस काय 2 आठवडे काय 2 महीने काय उसमें हमारे को ऐसी चलाने का है उसमें. लोकशाही हळूहळू संपत चाललेली आहे देशामध्ये. हुकुमशाहीच्या आपण वाटेने आपण जात आहे. याची नेमकी काय कारण वाटते तुम्हाला? काय कारण काय आहे इसमें? जे लोकांना पाहिजे ते आपल्याला द्यायचं नाही. जे आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे जे करायचे आहे ते करत आहे. त्या झाडावर पतंग मला बघायला मिळत आहे. खूप आनंद वाटतं की कमीत कमी झाडावर तर पतंग आहे. 7 मिनिटांमध्ये तुमचं तक्रारीचं निवारण करू इलेक्शन कमिशन म्हणते, मात्र इकडे लढा पण लागतो. इलेक्शन मी काल ट्विट केलं होतं की या देशासाठी सगळ्यात घातक आणि आपण कितीही जोरात ओरडून आपण हे सांगा की या देशामध्ये जगातला सगळ्यात मोठा जे डेमोक्रेसी आहे ते आपला भारत देश आहे आणि त्या डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात बोगस कोणत्या सिस्टम असेल तर ते आपल्या इलेक्टोरल सिस्टम आहे. इलेक्शन कमिशन म्हणजे हे नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टी साहेबांचे हे काम करणारे लोक आहे. ते इन्स्टिट्यूशनचं जे एक इंडिपेंडन्स होतं ना ते संपलेलं आहे. ते त्यांना अपॉइंट करतं. मग कोण त्यांच्या विरोधात जाणार तुम्ही सांगा ना मला. म्हणजे इतकं ओपनली आम्ही तुम्हाला व्हिज्युअल एव्हिडन्स दाखवले की एका वकिलाच्या कॅबिनमध्ये इंक लावून तुम्ही मुस्लिम महिलांना 1,000 1,500 रुपये देऊन तुम्ही गोरगरीब लोकांच्या चेष्टा करत होते. 1,000 1,500 रुपये तुम्ही जिंकलं, मान्य आहे, पण अशा प्रकारचं जिंकणं. तुम्ही दलित वस्त्यांमध्ये कशा प्रकारच्या पैशाचा वापर करत होतो ते हे सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स असून सुद्धा कसली इन्क्वायरी करायची आहे आणि इम्तियाज जलीलला कशाला तुम्हाला हे एव्हिडन्स द्यायचे आहे? काय तुमचे डोळे झाकलेले होते का? तुम्हाला माहित नाही होतं का? सगळं पोलिंग स्टेशन्सवर तुम्ही CCTV फुटेज लावलेले आहे. मग कोणत्या आधारावर कलेक्टर साहेब म्हणतात की नाही अशा प्रकार घडलंच नाही? जिल्हाधिकारी म्हणतात निष्पक्ष निवडणुका झाल्या. नाही ते सांगणार ना, तेच भाषा सांगणार ना. ज्या कलेक्टरांना ह्याच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इथे खुर्चीवर लावून बसलेले आहे तर ते कुणाची भाषा बोलणार आहे? ते का सरकारच्या विरोधात बोलणार आहे का? मग मी चॅलेंज करतो ना कलेक्टर साहेबांना, तुम्ही कोणत्या डोळ्याने बघत आहे आणि मी कोणत्या डोळ्याने बघत आहे की आंबेडकर नगरमध्ये कशा पैशाचा वापर करण्यात येत होता आणि तुम्ही पैसे वाटून लोकांचे मत घेत होते ते गोरगरीब दलित समाजाचे. हो गया ना रे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.